Okay. Now we have to study about our paper second, physics paper second, optics and lasers. The first part of this paper is optics, and in later section we have to study about the lasers. In optics, we have to study geometrical optics, interference, diffraction, polarization, etc. And laser is, I think, new concept for you, and that we have to discuss in our later section of this paper. Now we have to start our first chapter, geometrical optics. In geometrical optics, we deals with the ray of light. We are all familiar with the ray of light. What is the ray of light? रे ऑफ लाईट आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा नाही? 12वी मध्ये होता मला वाटतं रे ऑफ लाईट तुम्ही स्टडी केलेला आहे. And we have to study about this ray of light, concept of this ray of light. We know that the light travels in the straight line, that it is based on the rays of light. Geometrical optics is based on the rays of light, and in this case we have to study about rectilinear propagation of light, image formation due to the reflection and refraction. हे माहिती आहे किंवा नाही तुम्हाला? Image is formed due to reflection and refraction of light. Can you give the example of it? Image formation due to the reflection, image formation due to the refraction. एखादं एक्झाम्पल देता येईल का तुम्हाला? Image formation due to reflection. Are you in the class? Yes. बघा लक्ष देऊन लेक्चर करत चला जरा. रिफ्लेक्शन मुळे इमेज फॉर्मेशन याचं एखादं एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला? नाही माहिती? स्कूल लेवलचे विद्यार्थी याचं उत्तर देतील. जुबेर, image formation due to reflection. Prism येईल ना सर? Yes. Prism. प्रिझम. बरं ठीक आहे. प्रिझम मध्ये रिफ्रॅक्शन मुळे होते. ठीक आहे. रिफ्लेक्शन मुळे कुठे मिळते? इमेज फॉर्मेशन ड्यू टू रिफ्लेक्शन. व्हेरी सिंपल एक्झाम्पल. मिरर. रिफ्लेक्शन मिरर वरून रिफ्लेक्ट होतात ना रेज. यस. रिफ्लेक्शन म्हणजे मिरर वरून ते रेज रिफ्लेक्ट होतात ना रिटर्न. हो 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 बरोबर, राईट. मिरर वरती, राईट. व्हेरी गुड. मग एक्झाम्पल. हा तुमचा फेस बघतात की नाही मिरर मध्ये. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. दॅट इज इमेज फॉर्मेशन ड्यू टू द रिफ्लेक्शन. आहे रोजचं डेली कॉमन डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे बघा. प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. इमेज फॉर्मेशन ड्यू टू रिफ्लेक्शन. मिरर मध्ये आपण बघतो आपला फेस, दॅट इज इमेज फॉर्मेशन ड्यू टू द रिफ्लेक्शन. रिफ्रॅक्शनचे एक्झाम्पल. रिफ्रॅक्शन म्हणजे रेज डायरेक्ट त्याच्यातून पास होतात दुसऱ्या साइड. जसं एक्झाम्पल वॉटर, नंतर ग्लास मधनं वॉटर किंवा ग्लास मधनं लाईट रेज जातात बघा, आणि मग तुम्हाला ती वॉटर मध्ये इमेज बघायला मिळते किंवा ग्लास मध्ये इमेज बघायला मिळते. इंटेरियरला आतमध्ये जी इमेज फॉर्म झालेली असते दॅट इज ड्यू टू द रिफ्रॅक्शन. समजले? That is in this geometrical optics that we have to make it clear here. And then we have to study about the laws of reflection and refraction.
That is generally we have studied about it. Laws of reflection. Do you know laws of reflection? Law of reflection माहिती आहे का तुम्हाला? Laws of reflection 12वी मध्ये होता बघा तुम्हाला एक. Laws of reflection. तुम्ही मिरर मध्ये तुमची इमेज बघतात बघा. तुम्हाला लेफ्ट साइड जी असेल ती मिरर मध्ये राईट अपियर होते आणि राईट जी असेल ती लेफ्ट अपियर होते. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? डू यू नो? लेफ्ट साइड आपण पार्ट आपल्या बॉडीचा बघतो तो तुम्हाला मिरर मध्ये राईट बघायला मिळतो आणि राईट जो असेल तो लेफ्ट बघायला मिळतो. आहे की नाही तुमचा एक्सपिरियन्स हा? Yes. हा, मग सांगा मला त्याचं एक्झाम्पल. व्हाय दिस इज हॅपनिंग? लेफ्ट साइड आपण बघतो ती तुम्हाला मिरर मध्ये राईट साइड बघायला मिळते. राईट साइड बघतो आपण ती लेफ्ट साइड बघायला मिळते. दॅट इज ड्यू टू व्हॉट? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. लक्षात ठेवत चला. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. Incidence is equal to angle of reflection. That is why the left part is seen as the right part and right part is seen as the left part there. This is the law of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection. And then we have seen the incident ray. That is, if we see here, this is the incident ray. And the normal drawn to the surface. This is the normal. And here the reflected ray. Here we can see this is the reflected ray. This is angle of incidence and here this is angle of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection. That we know. And that's why we have seen here the left side appears as right and right appears as left. Because of this. Incident ray, normal and reflected ray all are in the same plane. This is the law of reflection. Second law. Now refraction. Refraction माहिती आहे आपल्याला सर्वांना. What is refraction? The change. सर आपण स्नेल्स लॉ अप्लाय करतो रिफ्रॅक्शन मध्ये. Yes. स्नेल्स लॉ अप्लाय करतो. Change in path of light as it enters from one medium to another medium. Change in path of the light as it enters from one medium to another medium. This light is incident on the glass surface. So suppose that we can consider here this is the glass surface. Here the light is incident, but it does not travel in this direction. It changes its path like this. And this is known as the refraction of light. Change in path of the light as it enters from one medium to another medium. Now the law of refraction then. Snell's law माहिती असेल तुम्हाला. Snell's law. That is mu is equal to mu means refractive index. Sin I upon mu is equal to sin I upon sin R. Again the incident ray, the refracted ray and the normal are in the same plane. These are the laws of refraction. Now lens formula, we have to make concept about the lens and derive its formula.
defects, etc. Defects are also occurred there because we can see here due to some constructional problem, that is manufacturing problem, the image is not appeared as the object here. In geometrical optics, we have to consider about objects and images also. Now, we have to draw the ray diagram here then. And for this ray diagram, we have to some sign convention there. That is, we have to draw the diagram or figures with the incident ray traveling from left to right. Generally, light ray is traveling from left to right. That in this direction we have to be shown there. Now let us suppose here we consider here this is the x-axis, and here we consider the y-axis here. Sign convention तुम्हाला माहिती असेल सर्वांना जनरली. Suppose here this is the optical center. This one is optical center. Suppose here we have the object. याला आपण ऑब्जेक्ट ची हाईट म्हणतो. समजा ऑब्जेक्ट असेल, and here we can consider this as the object distance. याची इमेज तुम्हाला इथे कुठेतरी मिळू शकते. मे बी हियर और इट मे बी हियर. समजा ती या बाजूला मिळाली, आपण असं कन्सिडर करू. Suppose here we get the image then. Now we have to consider distances to the left side. लेफ्ट साइडला म्हणजे बघा ते इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स असेल, दॅट आर टू बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. डिस्टन्सेस against the direction of incident ray of light are to be considered as negative. The distances in the direction of incident ray, that are to be considered as positive. थोडक्यात सिंपल वे मध्ये ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साइडला डिस्टन्सेस आपण निगेटिव्ह, सिंपल वे समजण्यासाठी. राईट साइडला आपण डिस्टन्सेस पॉझिटिव्ह कन्सिडर करू. जर तुम्ही ग्राफ साठी क्रायटेरिया यूज करतात, ग्राफ ड्रॉ करताना आपण क्रायटेरिया यूज करतो की नाही, त्याच पद्धतीनेच. नंतर डिस्टन्सेस इन अपवर्ड डायरेक्शन आर टू बी कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, and distances in downward direction are to be considered as negative. These are the simple way for this sign convention. ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्टला पॉझिटिव्ह घ्या, सॉरी निगेटिव्ह, राईटला निगेटिव्ह, सॉरी लेफ्टला निगेटिव्ह आणि राईटला आपण पॉझिटिव्ह. अपवर्ड साठी पॉझिटिव्ह and डाउनवर्ड साठी निगेटिव्ह. या पद्धतीने साइन कन्व्हेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही ऑब्जेक्ट हाईट असेल एवढी, इमेज हाईट असेल, that we have to be say here. Now let us see about the lens. What is lens? मिरर तुम्ही आधी बघितलेला आहे बघा. What is mirror? मिरर हा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तसा लेन्स असतो बघा. व्हॉट इज लेन्स? Lens is the transparent medium. Lens is the transparent medium bounded by two surfaces that we can see here. Lens is the transparent medium bounded by two surfaces. One surface is spherical and the other may be plane or spherical. The definition लक्षात घ्या लेन्स. Lens is the transparent medium bounded by
two surfaces. One is spherical and the other may be plane or spherical. Now, lens is generally made up of glass. Lens is generally made up of the glass. ग्लास मध्येही पण भरपूर प्रकार आहे मग त्याच्यामध्ये लक्षात क्राउन असेल फ्लेंट असेल त्याच्या प्रत्येक याच्यानुसार मग त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतील त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू देअर सरफेसेस then we can classify the lens into जनरली आपण त्याला दोन टाइप्स मध्ये आपण डिवाइड करू. वन इज कॉन्वेक्स लेन्स. One type of lens is convex lens. Another type of lens is concave lens. Concave. Convex is non-convex means convex मध्ये काय होतं बघा. When the suppose here we can represent the convex lens. When the parallel beam of light incident on the convex lens. When the parallel beam of light is incident on the convex lens, all the rays should meet at the same point. All the rays should meet at the same point. That is, they are converging at one point, and therefore this lens is also called as converging lens. आता तुम्हाला MCQ क्वेश्चन असतात त्यामुळे हे लक्षात ठेवायचं तुम्ही. कॉन्वेक्स लेन्सचं दुसरं नाव काय आहे? कॉन्वर्जिंग लेन्स. कॉन्वर्जिंग लेन्स. कॉन्वर्जिंग लेन्स. आणि यात काय होतं बघा लक्षात घ्या. लाईट रेज हे कॉन्वर्ज होतात. दे आर मीटिंग ऍट द सेम पॉइंट. दे आर मीटिंग ऍट द same point. This is the convex lens. Another type of lens is concave lens. आता या concave lens मध्ये काय होतं बघा. डायव्हर्जिंग लेन्स असतात त्या. Or suppose here we consider the parallel beam of light. After refraction through this lens, all the rays appear to be diverged from one point on this lens. बघा, you can see here हा लाईट रे तुम्हाला इथून येताना दिसेल, हा लाईट रे इथून येताना दिसेल. जेव्हा इथे जो कोणी असेल, if you see the light is coming from this point. लाल लक्षात. तसंच हा इथे सुद्धा सर्व रेज या पॉइंटला मिळतात. These points are called as, या पॉइंट्सला आपण काय म्हणतो? फोकस पॉइंट्स. आणि हा ऑप्टिकल सेंटर असतो. दिस वन इज ऑप्टिकल सेंटर. Distance between optical center and this focus point is called as focal length. ही डेफिनेशन महत्वाची लक्षात घ्या. The distance between optical center and the focus point. Distance between optical center and the focus point is called as the focal length. समजले? फोकल लेंथ ची डेफिनेशन लक्षात घ्या. फोकल लेंथ इथे काय असेल? कॉन्वर्जिंग लेन्स मध्ये कॉन्केव्ह लेन्स मध्ये दिस डिस्टन्स, हे जे डिस्टन्स असेल याला आपण फोकल लेंथ. ऑल द रेज आर टू बी डायव्हर्जिंग हियर. That's why we can call this lens as the diverging lens. This lens is the diverging lens. Convex lens means
Converging. And Yes. diverging means concave. Convex मध्ये Concave lens. कॉन्व्हर्ज होतात आणि कॉन्केव्ह मध्ये रेज डायव्हर्ज होतात. एवढं लक्षात घ्या. समजलंय? Now then, again further, convex lens and concave lens are classified in further types. That is, convex lens can be classified as, first we have to say about convex lens according to their surfaces. But see here, one surface is spherical. प्रत्येक टाइप मध्ये एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. One of the surface is spherical and the other may be plane or spherical. If both the surfaces are convex, दोघं surfaces spherical आहेत आणि convex आहेत, then that lens is called as the convex biconvex lens. Bi means two. Both the surfaces are convex. Just we can show here this figure. See here. Both the surfaces are convex. हा पण convex आहे आणि हा पण convex आहे. Therefore, this is biconvex lens. Both the surfaces are convex. Another one is plano-convex lens. One surface is plane and another one is convex. Spherical. बघा हा. One of the surface is plane here and the other surface is convex here. And therefore, this is called as the plano-convex lens. हा जास्त महत्वाचा आहे तुम्हाला. प्लॅनो-कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये काय असेल? वन सरफेस इज प्लेन अँड अदर सरफेस इज कॉन्व्हेक्स. आवाज येतोय माझा तुम्हाला? Yes, sir. आय एम नाउ रिकवर्ड फ्रॉम माय इलनेस, त्यामुळे आवाज थोडा कमी असेल. सर तो सेकंड टाइप प्लॅनो कॉन्व्हेक्स आहे ना? हो, हा प्लॅनो कॉन्व्हेक्स आहे. हा सॉरी, हिअर प्लॅनो कॉन्व्हेक्स सी पाहिजे या ठिकाणी. हा, हो. प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स, राईट. ठीक आहे, समजलं. नंतर नेक्स्ट वन इज कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स लेन्स. One surface is concave and other is convex. मग हा one surface is concave and other is convex. That is called as concave convex lens. मग हे झाले convex lens चे टाइप बघा. Biconvex, both the surfaces are convex. Plano-convex, one surface is plane and the other surface is convex. Concave convex, one surface is concave, other is convex. तुम्हाला MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो एखाद्या वेळेला. Concave convex lens, both the surfaces are convex, both the surfaces are concave. अल्टरनेटिव्ह वेगवेगळे दिलेले राहतील, पण हे लक्षात घ्या तुम्ही या फिगरवर. लक्षात. Now let us we can see about another type, that is concave lens. तर concave lens मध्ये सुद्धा याच पद्धतीने जसा biconvex आहे, both the surfaces are convex. Here we can see that both the surfaces are convex. See that here, this one. Both the surfaces are concave. And we can call it as a biconcave. जसा biconvex आणि हा biconcave.
Another one is plano concave lens. See here, this is plano concave lens. One surface is plane and another surface is concave. One surface is plane and another surface is concave. That is plano concave lens. And next one type is convexo-concave. Convexo-concave. That we can see here, just concavo-convex. जसा हा concavo-convex आहे बघा, तसा हा convexo-concave. Now in this case, what you can see that one of the surface is convex. बघा हा surface convex आहे बघा. And the other surface is concave. One is convex, another one is concave. That is, we can call it as a convexo-concave. These are the types for concave lens. बघा कॉन्वेक्स मध्ये काय होत आहे, प्रेझेंटीचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या बरं कोणी. कॉन्वेक्स लेन्स मध्ये काय होतं, व्हॉट हॅपन्स इन कॉन्वेक्स लेन्स? What happens in convex lens? All the Convergences rays take place. should meet at the, all the rays should meet at the same point. हे लक्षात घ्या. सर्व लाईट रेज एका पॉइंटला येतात बघा. आणि कॉन्केव मध्ये रेज डायव्हर्ज होतात. राईट, रेज डायव्हर्ज होतात बघा. Rays diverge from that point, and that point from where the ray, at which the rays meet or diverge, this point is called as the point focus point, right? And distance between focus point and optical center is called as focal length. Focal length. Right, that is focal length. त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. म्हणजे टाइप्स लक्षात आले तुमच्या. आता लेन्स हा ऍक्च्युअली काय असतो, लेन्स कसा तयार होतो बघा. तुम्ही जर लेन्स पाहिलेला असेल बघा, अशा प्रकारची त्याची जनरली वी कॅन सी द फिगर इज लाईक दिस. वी कॅन डिवाइड दिस लेन्स लाईक दिस. आपण याचं डिवायडेशन असं करू शकतो बघा. That is, it consists of number of prisms. बघा हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील की प्रिझम्स आहेत या ठिकाणी. We can divide it into number of prisms. बघा हा एक प्रिझम झाला, हा एक प्रिझम झाला, इथे हा एक प्रिझम झाला, like this, like that. We get here number of prism. आता प्रिझमचं फंक्शन काय असतं? When the light is incident on the prism, prism काय करतो? It diverges the light rays. डायव्हर्जेस म्हणण्यापेक्षा आपण त्याला, बरोबर आहे तुझं म्हणणं, त्याला आपण डेव्हिएट शब्द वापरतो. लक्षात, डेव्हिएट, बरोबर. तो डेव्हिएट करतो लाईट रेला, म्हणजे त्याचा पाथ चेंज करतो.
लक्षात, it changes its path. And here lens is the combination of prisms. नंबर ऑफ प्रिझम्स त्या ठिकाणी असतात, म्हणून हा सुद्धा या ठिकाणी लाईट रेचं डेव्हिएशन प्रोड्यूस करतो. इट प्रोड्युसेस द डेव्हिएशन ऑफ द लाईट रे, and we have to study about the deviation of the light ray produced due to the lens. But that we see to the next lecture. कारण आपलं हे पहिलंच लेक्चर आहे आणि मी पण आता आजारातून जस्ट रिकवर झालं, ट्रायल बेसवर आज लेक्चर घेतलं. आलं लक्षात, त्यामुळे आपण आता उद्यापासून घेऊन बघू. तुम्हाला समजलं आजचं लेक्चर का नाही? होपला येस सर. Yes, sir. काही अडचण असेल आजच्या टॉपिक मध्ये तर विचारू शकतात तुम्ही. 4 मिनिट आहेत आपल्याकडे. जॉमेट्रिकल ऑप्टिक्स हा थोडा तुम्हाला याचा अभ्यास करावाच लागेल. सर हा बोला. असेंबला नोट्स हव्या आहेत सर, कारण एक्झामच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येऊन जातो. बरं बरं चालेल. हा करतो मी शक्यतो. कारण काय होतं की करतो, मागच्या टर्मला पण दिल्या होत्या मी तुम्हाला, पण ते काय झालं त्यांनी ऑब्जेक्टिव्ह टाईप कन्सिडर केले एक्झाम्स सर्व, त्यामुळे मग थोडं दुर्लक्ष झालं तिकडे. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हटला म्हणजे मग काय, ज्यांना येतं म्हणजे त्यात थोडस हेच होऊन जातं, त्याच्यात अनजस्टिस पण होतो बऱ्याच वेळेला. जे विद्यार्थी चांगला अभ्यासू असतात त्यांच्यावर यज्ञ होऊन जातो एखाद्या वेळेला. सर त्या सेमला काढल्या होत्या रनिंग नोट्स, पण त्या जरा जास्त शॉर्ट झाल्या होत्या. हा मग आधीच्या सेमिस्टरच्या का? हो. ठीक आहे, करतो मी प्रयत्न. म्हणजे या जसं आपलं रेग्युलर टीचिंग होत जाईल त्यानुसार मग तुम्हाला मी नोट्स याच्यावरती टाकून देत जाईल. आपला गुगल क्लासरूमला जॉईन आहेत ना सर्व? हो सर. आणि SY ची इंटरनल प्रॅक्टिकल परीक्षा ज्यांनी दिलेली नसेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा मात्र. दिले का सर्वांनी? हो सर. हा, ज्यांच्या हो, बाकी सर. असतील हो सर. त्यांनी द्या मात्र. किंवा तुमचे मित्र वगैरे राहिलेले असतील एखादा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तर त्याला मी मग 1 तासासाठी लिंक ओपन करून देऊ शकतो, अर्ध्या पाऊण तासासाठी. पण अर्धाच तास दिलेला होता. सर या सेमची इंटरनल ऑनलाईन असेल की ऑफलाईन? काहीच सांगता येत नाही ना. आता तुम्ही बघताय परिस्थिती रोज बदलते आहे. सध्या केसेस खूप वाढत आहेत. आपल्या कॉलेजलाही बरेच लोक आजारी होते. मी पण आता घरीच होतो, इतके दिवस आजारीच होतो. त्याच्यामुळे मग काही सांगता येत नाही. जर परिस्थिती अशीच राहिली तर ऑनलाईनच होती. आणि जर आटोक्यात आलं समजा हे जे काय कोरोनाची परिस्थिती आहे कोविडची, ती जर कंट्रोलमध्ये आली तर मग ऑफलाईन होते, अदरवाईज ऑनलाईन राहते. स्क्रीनशॉट घेऊन घे जरा एखादी जुबेर आणि ग्रुपवरती टाकून द्या. Yes, sir. कॅन वी स्टॉप नाऊ हियर? Yes. बाकीचे मुलं जॉईन नाही होत बरेचसे विद्यार्थी. सांगा बाकीच्यांना. ठीक आहे, वी स्टॉप नाऊ हियर.